तर आज आपण शिकतो घनफळाचा एक दुसरा पार्ट, लंबवृत्तचिती. काय? लंबवृत्तचिती. तर लंबवृत्तचितीला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये सिलेंडर म्हणतात. काय म्हणतात? सिलेंडर. सिलेंडर म्हणजे लंबवृत्तचिती म्हणजे काय? लंब इष्टिकाचिती वेगळं आणि लंब वृत्तचिती. इष्टिकाचिती म्हणजे काय बेटा? हा एक पार्ट असा, ठीक आहे, असा, ठीक आहे. पण जर का तुम्हाला हे म्हटलं, जर का तुम्हाला वृत्तिकाचिती म्हटलं, वृत्तिकाचिती म्हटलं तर काय सांगू आपण? 1-2 मिनटं थांबाल सगळे. यार डस्टर कुठं गेला? थांबा 2 मिनटं. ठीक आहे. तर लंब इष्टिकाचिती म्हणजे हे लंब इष्टिकाचिती, ही लंब इष्टिकाचिती. वृत्तचिती वेगळं. नाही तर तुम्ही म्हणाल की सर लंब इष्टिकाचितीची हे लिहिलं आणि तुम्ही वृत्तकाचिती लिहिलं आणि लंब इष्टिकाचिती काढलं, असं नाही. हे फक्त मी सांगून आलो की कारण की लंब आणि इथे काय राहते? इष्टिकाचिती म्हणजे हे. वृत्तचिती करा ते सांगतो, ते वृत्तचिती करा ते सांगतो, ठीक आहे. वृत्तचिती राहते हा असा एक पार्ट, याला म्हणतात लंबवृत्तकाचिती. क्लिअर आहे? याला म्हणतात सिलेंडर पण म्हणतात किंवा सिलेंडर म्हणतात. क्लिअर आहे? इंग्लिशमध्ये. आणि मराठीत म्हणतात लंबवृत्तकाचिती. बघा, ठीक आहे. हा वर्तुळाचा पार्ट आहे. ठीक आहे. याला म्हणतात उंची म्हणजे हाईट, याला म्हणतात त्रिज्या म्हणजे काय? रेडियस. हा अर्धा. ठीक आहे. कळलं का? कळलं. आता याच्यानंतर याचे फॉर्म्युले बघा. काय फॉर्म्युले काय निघते? काय? घनफळ. लंब वृत्त चितीचे घनफळ. घनफळ काय म्हटलं मी? लंबवृत्ती चितीचे घनफळ. काय येणार आहे याचा फॉर्म्युला? πr²h. काय? πr²h. ठीक आहे. तुम्हाला बघा, मी याच्यावर प्रॉब्लेम बघितले नाही आतापर्यंत. मी काय म्हटलं? याच्यावर प्रॉब्लेम फार रेअर बघितलेले आहे. ठीक आहे. ठीक आहे. वक्र पृष्ठफळ. दुसरा प्रॉब्लेम आहे, दुसरा फॉर्म्युला आहे वक्र पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळ म्हणजे कोणता भाग? वक्र पृष्ठफळ म्हणजे कोणता भाग? तर काय? वक्र पृष्ठफळ म्हणजे बेटा फक्त हा एवढा, याचा एवढा. काय इथे बघा काय फॉर्म्युला तिथे? 2πrh. काय? 2πrh. 2πrh म्हणजे बघा फक्त हा एवढा सेक्शन. ठीक आहे. वक्र पृष्ठफळ म्हणजे हा एवढा. 2 घेऊन आलो, पाय, आर आणि एच. ठीक आहे. आर घ्यायचा आणि एच घ्यायचा. तिसरा फॉर्म्युला आहे एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ हे वेगळं. एकूण पृष्ठफळ म्हणजे काय? पूर्ण बाहेरचं सेक्शन. ठीक आहे. तर याचं काय येणार आहे बेटा? 2πr. याचं काय येणार आहे? 2πr r+h. 2πr r+h. क्लिअर आहे? हा फॉर्म्युला आहे. एकदा पुन्हा सांगत आहे बघा. लंबवृत्ती बघा, जर आलंच प्रश्न तर तुम्हाला काय येणार आहे? लंबवृत्तचितीचे हे बहुतेक जर चुकून आलात तर हा फॉर्म्युला येणार. याच्यावर मी बघितलेलं नाही, क्वेश्चन दिलेला आहे पण पेपर शीटमध्ये बघितलेलं नाही आहे. ठीक आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. तर काय म्हटलं? काय सांगितलं? लंबवृत्तचितीचे घनफळ. आता बघायला युनिट काय लावायची? युनिट पण महत्त्वाची गोष्ट आहे. युनिट म्हणजे काय? एकक. तर याला काय लावू बेटा? घन मीटर किंवा सेंटीमीटर, पण घन लावायचं. याला काय लावू? चौसेमी किंवा काय? चौमीटर, जे दिलं असेल. ठीक आहे. आणि एकूण पृष्ठफळाला चौसेमी किंवा मीटर. क्लिअर आहे? चौसेमी किंवा मीटर. क्लिअर आहे? लंबवृत्तचितीचे घनफळ आणि वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ. बघा, याचे 2-3 प्रॉब्लेम शिकवतो कारण की मी बघितलेलं नाही आहे आणि फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवत आहे. प्रॉब्लेम आपण पूर्ण शिकून घेऊया.
ठीक आहे, आला तर ठीक आहे, आला तर चांगली गोष्ट, आपल्यासाठी फायदा, नाही आला तर मग बघू समोर. क्लिअर आहे? तर हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. आता जाऊया प्रश्नांकडे. प्रश्न काय म्हणतात, प्रश्न काय म्हणतात लंबवृत्तचितीचे. कळलं का? ठीक आहे, लंबवृत्तचितीचे प्रश्न काय म्हणतात ते बघूया आपण. तर पहिल्या प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे, तर काय म्हणतो बघा, छोटे अक्षर होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला सांगतोय तसं. काय म्हणतो, एका लंबवृत्त चितीची त्रिज्या किती आहे, 14 मीटर आहे, आणि त्याची उंची किती, 10 मीटर आहे. त्याचे घनफळ किती म्हणते. बघा, आपण एक क्वेश्चन घेऊ, त्याचे 3 पार्ट बनवून टाकू, म्हणजे 3 फॉर्म्युलाने आन्सर काढू. ठीक आहे, आता बघा हा काय म्हणतो, हे बघा त्याने उंची किती दिली आहे, 10 मीटर ही वाली, म्हणजे आपण याला खोली पण म्हणू शकतो, म्हणजे डेप्थ खालची. आणि याची त्रिज्या किती दिली आहे, 14, म्हणजे काय ही वाली. आपल्याला फॉर्म्युला काय, 2 पाय आर स्क्वेअर काय एच आहे, काय पाय आर स्क्वेअर एच आहे फॉर्म्युला. बघा याचं काय घनफळ काढायचं, काय काढायचं घनफळ. ठीक आहे, मी थोड्या मोठ्या अक्षरात लिहितो म्हणजे लक्षात दिसेल. घनफळ काढायचं तर काय, पाय आर स्क्वेअर एच. पायची किंमत किती आहे बेटा, 22 भागिला 7, गुणाकारात किती 14, गुणाकारात किती 14, आणि गुणाकारात किती 10. सोपं आहे. हे किती, 7 × 7, 7 × 2 = 14, 22 × 2 = 44 है ना, 14 आहे है ना. अजून हे किती, 44 गुणिला किती 10, म्हणजे किती 440. हे बघा याच्यात गुणाकार पण करतात. बघा जर आपल्याला कॅल्क्युलेशन सोपी करायची ना, त्याच्या पण काय पद्धती आहे बघा. मी 22 × 2 = 44, जर मी याला गुणलं असतं तर मग काही प्रॉब्लेम नसता आला. पण अजून मग मी काय केलं, सरळ प्रॉब्लेम काही म्हणजे थोडा त्रास झाला. जर तुम्हाला पाडी येत असेल तर ठिकाणी असेल तर प्रॉब्लेम होईल, म्हणून काय केलं मी 22 × 2 = 44, 44 गुणिला 10 म्हणजे किती 440 झालं. आता मला 14चा पाडा येते है ना. मग काय 14 × 4 = 56, 6 किती 5, 14 × 4 = 56 आणि 5 61, म्हणजे आन्सर किती येणार आहे, 660 चौसेमी. काय 660 घन मीटर येणार आहे, सेमी नाही घन मीटर. चौसेमी नाही येणार आहे, घन मीटर आहे. कारण की काय, घनफळ विचारलं. काय विचारलं याच्यात, घनफळ विचारलं काय घनफळ. डिपेंड करते प्रश्न तुम्हाला काय विचारलेला, डिपेंड काय करते प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे. नाही तर तुम्ही दिलं काही वेगळं आणि तुम्ही कराल काही वेगळं तर ते चुकीचं होऊन जाईल, चुकीचं होऊन जाईल. कळलं का, चुकीचं होऊन जाईल. ठीक आहे, कळलं. तर विचारलं काय, घनफळ विचारलं. काय विचारलं, घनफळ. घनफळ विचारलं तर आपण कोणता फॉर्म्युला लावू, पाय आर स्क्वेअर एच. काय लावू, पाय आर स्क्वेअर एच. 2 पाय आर म्हणून पाय आर स्क्वेअर एच. क्लिअर आहे, घनफळ म्हटलं तर. ठीक आहे, जर याच्या जागी म्हटलं असतं, जर याच्या जागी म्हटलं घनफळच्या ठिकाणी काय दुसरं म्हटलं असतं, दुसरं काय म्हटलं असतं, दुसरा क्वेश्चन घेऊन घेऊ याच्यामध्येच आपण चेंज करून, दुसरा क्वेश्चन घेऊन घेऊ याच्यामध्ये, दुसरा क्वेश्चन टाकून सेकंड क्वेश्चन टाकू. घनफळच्या ठिकाणी विचारू, काय विचारू, वक्र पृष्ठफळ. काय, वक्र पृष्ठफळ. इथे लिहून टाकू सेकंड क्वेश्चन, वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ असं जर विचारलं, काय विचारलं, असं जर विचारलं बघा. आता असं जर विचारलं तर वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय, 2 पाय आर एच. काय वक्र पृष्ठाचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला काय 2 पाय आर एच. बस हे दोन गुणाकारात किती 22 भागिला किती 7, हे किती 14 आणि हे किती 10. बस तेवढंच. तर किती 7 × 7, 7 × 2 = 14, 22 × 2 आता ठीक आहे, 22 × 2 = 84, 84 × 2 = 88, 84 × 2 = 88, 88 गुणाकारात किती 10, तर किती येणार आहे 880. काय येणार आहे 880. काय येणार आहे 880. बघा वक्रपृष्ठाचा फॉर्म्युला सांगितला आहे 2 पाय आर एच सांगितलं आहे, 2 पाय आर एच आहे. तर 2 पाय आर एचच्या ठिकाणी काय लावू, 2 गुणाकारात 22 भागिले 7, गुणाकारात 14, गुणाकारात किती 10, तर किती येणार आहे 88 × 10 म्हणजे किती येणार आहे 880 येणार आहे. किती येणार आहे 880. क्लिअर आहे, क्लिअर आहे. मी काही वेगळं नाही केलं. बघा याच्यात उंची पण दिलेली आहे आणि त्रिज्या पण दिलेली आहे. क्लिअर आहे 880. ठीक आहे, ठीक आहे, समजलं का. याच्यामध्ये काही आहेच नाही, सरळ सरळ. फक्त तुम्हाला जर हे माहिती असेल कशाला काय म्हणतात ते तुम्ही करू शकता. याला काय म्हणतात, याला म्हणतात उंची, याला म्हणतात त्रिज्या. क्लिअर आहे. 2 पाय आर एच, 2 पाय आर एच, 2 पाय 2 गुणिला किती 22 भागिला किती 7 आणि आर किती आहे 14 आणि 10 किती, उंची किती आहे 10, तर लिहिलं 7 × 2 = 14, म्हणजे 22 × 2 = 44, 44 × 2 = 88, 88 गुणाकारात 10 म्हणजे किती 8
0.80. याला युनिट काय लावू, याला एकक काय लावू, 4 सेंटीमीटर. काय 4 सेमी. काय लावू, 4 सेमी. 4 सेमी लावू. क्लिअर आहे, क्लिअर आहे. काही कठीण आहे, एकदम सोपा भाग आहे, सोपा भाग आहे, एकदम सोपा भाग. क्लिअर आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तिसरा क्वेश्चन बनवू आपण. तिसरा क्वेश्चन काय बनवू ते सांगतो. बघा, मी आतापर्यंत 3 पुस्तकं पाहिली, पोकळ्या प्रकाशन पाहिली, अजून ते पण पाहिली. मला एकही क्वेश्चन नाही मिळाला, एकही नाही मिळाला. हे वेगळेच क्वेश्चन मिळत आहे, ठीक आहे. तर हे क्वेश्चन मी स्वतः अरेंज बनवत आहे तुमच्यासाठी स्पेशली. आता एकूण पृष्ठफळ म्हणताय, काय म्हणताय, एकूण पृष्ठफळ. इथे लिहून टाकू, एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ फळ किती. एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय, एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला 2πr. 2π काय, 2πr आहे काय, एकूण पृष्ठफळ. पृष्ठफळ 2πr, r प्लस काय h आहे, बस झालं. हे फॉर्म्युला माहिती पाहिजे. 2πr r प्लस h. तर 2च्या ठिकाणी काय लिहू, 2 22 भागेला किती 7, r किती 14. ठीक आहे. आता r प्लस h म्हणजे 10, 14 प्लस किती 10, 14 आणि 10 24. बघा 7 1 7 7 2 14, 22 2 44, 44 2 88, 88 झाला. आणि हे किती 10, 14 प्लस 10 किती 24. बघा आहे ना. तर गुणाकार करून टाकू. किती येतं बघा. गुणाकार तुम्ही पुष्कळ पद्धतीने कराल. तर मी सरळ सरळ सांगतो. जेव्हा मी तुम्हाला जर मॅथ्समध्ये सांगेल 8 चोक 32 2 हातचे किती 3, 8 चोक 32 हातचे किती 8 2 हातचे किती 3. क्लिअर आहे. मग 8 दुने 16 आणि 8 चोक 32. हे बघा, हे 8 दुने किती 16 आणि 8 चोक किती 32. 32 किती 32 आणि 10 32 आणि 10 42, 42 आणि 6 48. म्हणजे किती 8 बरोबर 48 म्हणाला. मी तोंडी पण करू शकतो, आपण तोंडी पण करू शकतो, काय पेन लावायची गरज नाही. बघा 32 होते, 32 मध्ये किती मिळवले मी 10, किती झाले 32 आणि 10 42. मग उरले किती 6, 42 आणि 6 48. आपण असंही करू शकतो. तर 48 प्लस 3 48 आणि 48 49 50 51. 51 म्हणजे 1 हातचे किती 5. ठीक आहे. मग नंतर किती 8 दुने 16, 16 आणि 5 21. क्लिअर आहे. 21 आहे. बघा आता हेच प्रॉब्लेम आपण जर असं सोडवलं, 88 गुणाकारात 24, 4 8 32 2 हातचे किती 3, 4 8 32 32 33 34 35 35 लिहिले 35 0. ठीक आहे. 2 8 16 6 हातचा किती 1. ठीक आहे. 2 8 16 6 हातचा 1, 2 8 16 7 चा 1, 2 8 16 आणि 1 17. आता बघा 2 6 आणि 5 11, 7 आणि 3 10, 10 आणि 11 1 2. तेवढंच येऊन आलं, येऊन आलं, तेवढंच येऊन आलं ना. 5 नाही हां, तुम्ही म्हणाल 5, हे एवढंच येऊन आलं. बघा मी इथं कॅल्क्युलेशन केलं आणि हे असं कॅल्क्युलेशन, फरक असते. आपण ते पण शिकू. जेव्हा मी तुम्हाला गणित शिकवेल तेव्हा मी तुम्हाला तसंही शिकवेल. बघा कळलं. डायरेक्ट पण करता येते आणि गुणाकार करू पण आपल्याला आपला वेळ वाचवायचा आहे. त्याचा आन्सर काय येणार आहे बेटा, याचा आन्सर येणार आहे, आन्सर येणार आहे किती 2112 14 सेमी. काय येणार आहे 2112 14 सेमी. पक्क पक्क. ठीक आहे. एक काय, एक लंबवृत्तीची विचारला आहे. ठीक आहे. याच्यात आपण काही पण काढू शकतो. सपोज तुम्हाला क्षेत्रफळ दिलं असेल आणि तुम्हाला विचारलेलं आहे की सर याची उंची काढा किंवा काही काढा, तर आपण तसे पण प्रॉब्लेम बघूया. क्लिअर आहे, क्लिअर आहे. चला ठीक आहे. हा चौथा प्रॉब्लेम बघा. हा काय चौथा प्रॉब्लेम. चौथ्या प्रॉब्लेममध्ये काय दिलं नाही बघा. एका लंबवृत्तचितीचे काय घनफळ दिलं. एका लंबवृत्तचितीचे घनफळ किती आहे 15,1540 घनमीटर असेल व त्याची उंची किती दिली आहे, उंची 10 मीटर दिली आहे. बघा तुम्हाला काय काय दिलेलं आहे, काय घनमीटर हे दिलेलं आहे, घनफळ दिलं आहे आणि काय दिले उंची किती 10 मीटर. तर काय काढायची, त्याची त्रिज्या काढायची. काय काढायची त्रिज्या ही वाली काढायची. बघा तुम्हाला त्रिज्या काढायची. इथे क्वेश्चन मार्क आहे, इथे क्वेश्चन मार्क आहे. तुम्हाला उंची किती दिली आहे 10 मीटर दिली आहे. किती दिली आहे 10 मीटर. बघा पुस्तकात नाही आहे बेटा क्वेश्चन, पुस्तकात नाही आहे क्वेश्चन. ठीक आहे. पुस्तकातले क्वेश्चन नाही आहे बेटा हे. ठीक आहे. आता काय विचारलं तुम्हाला, त्रिज्या काढायची. बघा त्रिज्या आणि दिले काय घनफळ दिलं. तर काय बरोबर घनफळ आहे, बरोबर घनफळ. इथे फॉर्म्युला माहीत असणं फार गरजेचं आहे. काय पाय आर स्क्वेअर एच. क्लिअर आहे. पाय आर स्क्वेअर एच कोणाचा फॉर्म्युला आहे, घनफळाचा फॉर्म्युला आहे. क्लिअर आहे. घनफळाचं मग काय
आता बघा घनफळ किती दिलं आहे, 1540 पक्का. आता याची किंमत किती आहे, 22/7. आर माहिती आहे का, आर माहिती नाही तर सोडून द्या. एच माहिती आहे का 10 आणि आरचा इथे काय करू वर्ग. आता बघा बेटा, आता आपल्याला आर काढायचा, आरचा वर्ग काढायचा. डायरेक्ट नाही काढतात बेटा, फॉर्म्युल्याशिवाय ऑप्शन नाही याचं, फॉर्म्युल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. 1540 गुणाकारात किती, हे बघा भागाकारात येतं किती 7. ठीक आहे. आणि मग काय इकडे गुणाकारात आपण काय करू, इथे करून टाकू. 22 गुणाकारात किती 10. क्लिअर आहे. आता बघा 22 इथं जर याला 220 22 गुणाकारात जर 10 केलं तर किती आन्सर येणार आहे, 220 येणार आहे. तर आपण डायरेक्ट लिहून टाकू 220 किंवा जाऊ द्या, समजायला कठीण जाईल त्याच्यापेक्षा हा 0 गेला, हा 0 गेला. क्लिअर आहे. 22 एका 22, 22 7 154 म्हणजे आरचा वर्ग किती आला बेटा, 7 7 49 आहे ना. आपण वर्गमूळ टाकून देऊ. आरची किंमत किती बेटा 7. किती येते, आर म्हणजे काय बेटा त्रिज्या. आर म्हणजे काय त्रिज्या, कळलं का. आर म्हणजे काय होते, त्रिज्या होते. सोपं आहे. ठीक आहे. या जर यांनी असं म्हटलं असतं, जर याने त्रिज्याच्या जागी हे म्हटलं असतं, काय म्हटलं असतं, याच्या जागी जर हे म्हटलं असतं की तुम्ही याचं एकूण पृष्ठफळ काढा किंवा वक्र पृष्ठफळ काढा, तरी पण काढू शकलो असतो. बघा सांगतो कसं, हाच प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. याच प्रॉब्लेममध्ये आता आपल्याला हे तर माहिती पडली की त्रिज्या किती आली 7. जर त्यांनी असं म्हटलं असतं, बघा हे तुम्हाला प्रॉब्लेम एवढं मोठं असं एवढं येणार नाही म्हणा, फक्त मी सांगत जर आलं तर कसं कसं वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय, 2πrx आहे. ठीक आहे. पण 2πrx आहे, तुम्हाला काय मिळाली, त्रिज्या पण मिळाली. काय मिळाली, त्रिज्या मिळाली. काय मिळाली, त्रिज्या मिळाली. तर तुम्ही काढू शकता काय 2πrh काढू शकता. हा कोणता प्रॉब्लेम आहे, 5वा प्रॉब्लेम. हा कोणता प्रॉब्लेम आहे, 5वा प्रॉब्लेम. काय काढू शकता तुम्ही, वक्रपृष्ठ काढा किती म्हणतो, तर आपण काय काढू, त्रिज्या मिळाली तर आपण काय करू शकतो, हे काढू शकतो. 2 गुणाकारात किती 22 भागीला किती 7, गुणाकारात किती 7 आणि गुणाकारात किती 10. आता तुम्हाला माहिती आहे उंची पण माहिती आहे आणि हे पण माहिती आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर काय करू, 7 7 कटले, 7 कटले, 7 कटले, 22 जुने 44, 44 गुणाकारात किती 10. तर एकूण पृष्ठफळ किती म्हणणार आहे, एकूण पृष्ठफळ 440, 440 चौ सेमी किती, 4 सेमी, 4 सेमी. क्लिअर आहे, कळलं का. याच्यामध्ये वक्रपृष्ठफळ निघू शकते, एकूण पृष्ठफळ निघू शकते पूर्ण क्वेश्चन. पण जर का तुम्हाला माहिती पाहिजे तर आर माहिती पाहिजे आणि काय माहिती पाहिजे, एच. जर आर आणि एच माहिती नसेल तर तुम्ही घनफळ पण नाही काढू शकत, तुम्ही एकूण पृष्ठफळ पण नाही काढू शकत, तुम्ही वक्रपृष्ठफळ पण नाही काढू शकत. कळलं. तुम्हाला काय माहिती पाहिजे, आर माहिती पाहिजे. आर म्हणजे काय त्रिज्या, एच म्हणजे काय उंची. कळलं. प्रत्येक गोष्ट सांगत आहे बेटा मी, आर आणि एचचा फरक काय तो सगळं सांगत आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर समोर जाऊया, याच्या समोर जाऊया बेटा. ठीक आहे. 5 क्वेश्चन केले, याच्या समोर एक लास्ट क्वेश्चन करून घेऊया. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आहे 6वा. हा थोडा वेगळा क्वेश्चन आहे. एका पुस्तकात बघितलं मी, काय म्हणते, एका लंबवृत्तचित्तीची त्रिज्या आणि उंची 10% वाढत आहे. किती टक्क्यांनी वाढत आहे, 10% वाढत आहे. तर क्षेत्रफळात किती वाढेल म्हणते. बघ याचे ऑप्शन पण त्यांनी दिले, 32.1, 33.1, 34.3 आणि किती 31.3. यांनी पुष्कळ एक्सप्लेनेशन दिलं, पण आपण एवढं एक्सप्लेनेशन नाही, मी शॉर्टकट सांगतो एकदम. ठीक आहे. एकदम एवढं काही कठीण नाही. बघा काय, हे लंबवृत्तचित्ती आहे, हे काय लंबवृत्तचित्ती आहे, हे लंबवृत्तचित्ती आहे आणि हे काय. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलं, त्रिज्या जी पण असेल आणि उंची जी पण असेल त्याच्यामध्ये ते किती टक्क्यांनी वाढवते, 10% वाढवते. तर मी काय करेल, 10% वाढवते. तर 10, आता मी आपल्याकडून पर्सेंटेजमध्ये कधी पण 10 वगैरे आले तर आपण कधी पण काय व्हॅल्यू काय घ्यायची, 10. म्हणजे एखादी किंमत किती घ्यायची, 10 घ्यायची. 10 मध्ये 10चे 10% किती, 1 होते, म्हणजे किती झाले 11. 10चे 10% किती, 10चे 10% म्हणजे 10 गुणाकारात 10 म्हणजे किती, ते 100. आणि पर्सेंटेजचं चिन्ह आहे तर काय करू आपण, किंवा असं समजून घेऊ तुमच्यासाठी थोड्या वेळासाठी. 10चे 10% किती होणार आहे, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणजे किती होणार आहे, 1 होणार आहे. पक्क, एवढं काय करायची गरज नाही आहे. ठीक आहे. किती झाले, 10 मध्ये 10 मिळवला किती, 10 + 1 किती, 11. क्लिअर आहे. 11. 11चा घन वजा 10चा घन है ना, भागीला किती 1000 आणि गुणाकार किती 100%ने काढत येतं. ठीक आहे. कारण की क्षेत्रफळ देऊन आलं तर काय, याचं किती होते, 1331 होते आणि याचं किती होते, 1000 होते. भागीला किती
1000 आणि गुणाकारात किती 100. बघा हे स्टेपनी सांगत आहे, एवढं स्टेपनी सांगायची गरज नाही, जागेवर बनते पण मी स्टेपनी सांगत आहे कारण की समजलं पाहिजे. बघा हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, क्लिअर आहे. याच्यातून किती उरते 331 उरते आणि भागीला किती 10. तर याचं उत्तर किती ते 33 पॉईंट किती येते 1 येते. किती येते 33.1. ठीक आहे. हे एवढं करायला लागतं पण जर तुम्हाला पर्सेंटेज येत असेल तर तेवढं पण काय गरज नाही. याच्यामधून याचा वर्ग मायनस करा, उरले किती 331 आणि गुणाकारात 100 आहे आणि भागीला 1000 आहे, म्हणजे इथले 2 जाते इथले 2 जाते. ठीक आहे. उरला 331. जर 10 आणि 331ला भागू ते किती येणार आहे 33 पॉईंट किती येणार आहे 1च येणार आहे. किती येणार 33.1. म्हणजे आन्सर किती राहणार आहे दुसरं वाला. कोणतं वाला दुसरं वाला आन्सर राहिला. क्लिअर आहे का. मी एकदा पुन्हा सांगत आहे. मी काय केलं 11चा घन केला आणि 10चा घन केला, भागीला 1000, गुणाकारात किती 100. 11च्या घनामधून 10चा घन वजा केला तर उरले किती बेटा 300 किती 31. 331 भागीला किती होते 1000 होते. मग इथले 2 0 जाते आणि इथले 2 0 जाते, म्हणजे उरला किती 1च 0, म्हणजे उरले किती 10. 331 भागीला 10 करा तर आन्सर किती येणार आहे 33.1 आन्सर येणार आहे. किती येणार आहे 33.1. हे ओरली पण करता, हे तोंडी पण करता. ठीक आहे. हा क्वेश्चन डिपेंड करते काय तर. ठीक आहे. समोर बघूया आपण, यात समोर बघूया कोणता अजून क्वेश्चन येतो तर. बघा प्रत्येक व्हरायटीचे क्वेश्चन घेऊन आलो. आतापर्यंत बघितले मी फास्ट ट्रॅकमध्ये बघितलं तर एकच हाच एक क्वेश्चन मिळाला आणि तिचे एक्सप्लेनेशन बहुत लंब होतं. मी म्हटलं एवढं करू तर काय करू. ठीक आहे. थोड्या वेळासाठी एक काम करतो मी, एक दुसरी नोट्समध्ये नाही आहे क्वेश्चन एवढे क्लास. ठीक आहे. हा एक क्वेश्चन मिळाला मला आता शोधता 7वा क्वेश्चन. ठीक आहे. काय म्हणतो एक पाण्याच्या पाईपची लांबी, एक पाण्याचा पाईप आहे. पाण्याचा पाईप म्हणजे असा, हा पाण्याचा पाईप आहे. याची जी लांबी आहे ना, याची जी लांबी आहे किती 150 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे. क्लिअर आहे. असून त्याचा व्यास जो आहे किती 14 सेंटीमीटर. म्हणजे हा पाईप आहे, याचा जो व्यास आहे हा जो व्यास आहे, हा वाला व्यास. ठीक आहे. हा व्यास किती आहे 14 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे 14 सेंटीमीटर आहे. 14 सेंटीमीटर आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. तर तो काय म्हणते पाईपचं एकूण पृष्ठफळ काढा. काय काढा एकूण पृष्ठफळ काढा. एकूण पृष्ठफळ म्हणजे काय पूर्ण आउटर वगैरे सगळं, हे सर्कल वगैरे सगळं. तर काय करू आपण आता कोणता फॉर्म्युला लावू. बघा आता इथे लंबवृत्तिकाची तिघ दिली का, दिली का. इथे काय दिलं पाण्याचा पाईप दिला. तर पाण्याचा पाईप म्हणजे असंच राहते ना लंबवृत्तिकाची ती सारखा. याची उंची झाली. ठीक आहे. ही याची उंची, ही उंची, ही पण उंची, ही त्याची त्रिज्या झाली. बरोबर झाली. बघा तुम्हाला प्रत्येक वेळी एकच शब्द जो तुम्हाला शिकवलेला आहे तो शब्द देणार नाही. कधी पाण्याचा पाईप दिलेला आहे की कधी तुम्हाला एक हे देणार आहे, टंकी देणार आहे. असे वेगळे उदाहरणं आहेत. तर ते तुम्हाला समजायला लागेल बेटा की वृत्तचित्ती कशी राहते. वृत्तचित्ती कशी राहते लांब राहते. असं आणि याला असं असे 2 प्रकार राहते. तर हे समजून जायचं की आपल्याला लंबवृत्तचित्तीबद्दल बोलत आहे. इथे त्यांनी असं काही सांगितलेलं नाही आहे. सांगितलं आहे की पाण्याची टाकी आहे, हे पाण्याचं पाईप आहे, ते लंबवृत्तचित्ती असते म्हणून हे आपल्याला समजायला लागेल आपल्याला. ठीक आहे. तर काय म्हणतात पाण्याच्या पाईपची लांबी किती 150 सेंटीमीटर. तिथे फॉर्म्युला कोणता वापरणार नाही 2πr r प्लस काय h. 2πr r प्लस काय h. आता बघा एक थोडं प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. इथे काय दिलं त्यांनी व्यास दिलेला आहे. आर दिलेला आहे का आर दिला आर नाही दिला व्यास दिला. व्यास किती दिला 14. तर आर किती येणार आहे बेटा. जर हा व्यास 14 राहिला त्याचा 14 राहिला तर त्रिज्या किती येणार आहे 7 येणार आहे. तर आपण काय करू याच्यात 7 लिहून टाकू. 22 भागीला 7. आर किती आहे 7 झाला. 14चे अर्धे किती होते 7च होते. त्रिज्या 7 होते. मग आर प्लस एच. आर किती आहे 7 आणि हे किती 150. पक्क. आता बघा 22 जुनी किती. आता बघा 7 कटले. 22 जुनी 44 झाले. आता 150 आणि 7 157 आणि हे 0. आता बघा गुणाकार करायचा याचा. काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. गुणाकार 2 पद्धतीत करता येते. 2 पद्धतीत सांगतो कसं आहे ते, आणि एक माझी पद्धत आणि दुसरी पद्धत. ठीक आहे. हा 0 आपण इथे लावून टाकू. आता सगळ्यात पहिले हा 0 काय लावून टाकू इथे लावून टाकू. है ना. 0 नाही लावायचं होतं. 0 नाही लावायचं होतं. 150 + 7 157 आणि किती 22 जुने 44. ठीक आहे. 0 लावायची गरज नाही. 0 चुकून लावला होता. 0 लावायची गरज नाही. आता बघा किती आहे. सगळ्यात पहिले गुणाकार 7 चोक 28. हां
हातचे किती 2, मग किती 7 चौक 28 आणि 5 चौक 20, 28 आणि 20 किती होते 48, 48 49 50, 50 0, हातचे किती 5. क्लिअर आहे. आता हा कटला, मग किती 5 चौक 20 आणि 4 1 4, 20 आणि 4 24, 24 आणि 5 29, 9, हातचे किती 2. पक्क. हां, मग 4 1 4, 4 आणि 2 किती येते 6. एकदा पुन्हा सांगत आहे बघा काय केलं मी, काय केलं 7 चौक 28, हातचे किती 2. ठीक आहे. 6908 एकदा पुन्हा सांगत आहे मी भेटून. ठीक आहे. 7 चौक 28 8, हातचे किती 2, 7 चौक 28 आणि 5 चौक 20, 28 आणि 20 48, 48 आणि 2 50 0, हातचे किती 5. ठीक आहे. मग पुन्हा हा घटला 5 चौक 20 आणि 4 1 4, 20 आणि 4 किती होते 24, 24 आणि 5 29, 9, हातचे किती 2. मग 4 1 4, 4 आणि 2 किती होते 6, म्हणजे बरोबर आला. आता आपण याला जर प्रॅक्टिकली असं पण करतो म्हटलं 157 गुणाकारात किती 44. ठीक आहे. किंवा आपला आन्सर बरोबर आहे किंवा नाही हे पण आपण इथंच टॅली करू शकतो. सांगतो कसं बघा, यांची गुणाकार सांगतो ते कसं आहे ते म्हणून. कुठेतरी चुकलं आहे आपलं, सांगतो कसं. कारण की आता याचे मला टॅली पण करता येते की मी जे बरोबर आन्सर काढलं किंवा बरोबर आहे किंवा नाही. बघा काय करतो मी, 4 आणि 4 8 होते, 7 5 12 आणि 13, 13 म्हणजे किती सॉरी इथे 4 येते, 8 चौक 32, 32 म्हणजे 5 बरोबर येऊन आला. आन्सर चुकीचं नाही, आता बरोबर आहे. सांगतो कसं. आता मी जे आन्सर काढलं ना बेटा याच्या जो माझ्याजवळ काही शॉर्ट टेक्निक्स पण आहे, मी सांगतो कसे. 157 गुणाकारात किती 44 होतं. आता आपला आन्सर किती झालं बेटा 6 9 8. जर मला हे टॅली करायचं तर बघा या प्रत्येक अंकाची मी बेरीज करतो. 7 5 12, 12 आणि किती होते 13, 13, 7 5 12 आणि 13, 13 म्हणजे किती 13 म्हणजे किती बेटा 1 + 3 म्हणजे किती आले 4. म्हणजे या प्रत्येकाची जर ॲडिशन करतो तर किती ते 4 आणि 4 आणि 4 किती होते 8. 8 चौक किती होते बेटा 32. हे तुम्हाला समजणार नाही, फक्त मी सांगायसाठी सांगत आहे. 3 आणि 2 किती आले बेटा 5. आपण गुणाकार काढला, हे सही आहे किंवा गलत आहे हे पण सांगून जातो. 9 हा 0 हा 0, 8 6 6 12 आणि 2 14, 14 म्हणजे किती हे पण 5. म्हणजे मी जे आन्सर काढलं बेटा हे ते बरोबर आहे. फक्त तुम्हाला टॅली करायसाठी सांगत होतो की पण मी जेव्हा गुणाकार शिकवेल तेव्हा हे सगळं समजून सांगेल. जेव्हा मी तुम्हाला गुणाकार शिकवेल बेटा हे तेव्हा सगळं समजून सांगेल. ठीक आहे. तरी फक्त जस्ट आपला आन्सर चुकू नये म्हणून मी सांगितलं. सॉरी. आणि किती 6908. क्लिअर आहे. 6908 काय होतं एकूण पृष्ठफळ म्हणजे काय 14 सेमी. काय येणार आहे 14 सेमी. ठीक आहे. एवढेच प्रॉब्लेम होते बेटा, फक्त एवढेच प्रॉब्लेम होते. याच्यानंतर प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे माझ्याजवळ नाही आहे आणि पुस्तकात पण नाही आहे. ठीक आहे. तरी सफिशियंट आहे. 2 प्रश्न येण्याच्या 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न येणार याच्या आलंच तर एखादा येईल, आलाच तर एक तुम्हाला घनफळ विचारू शकतो, सॉरी लंब वृत्तचक्राचे घनफळ विचारू शकतो, एकूण पृष्ठफळ विचारू शकतो किंवा वक्र पृष्ठफळ विचारू शकतो. क्लिअर आहे. तर हाच टॉपिक इथेच संपवतो आणि आपण जाऊया याच्यानंतर शंकूवर. कशावर शंकू. शेवटचा टॉपिक आहे घनफळाचा शंकू. बस ठीक आहे. चला मग.